नमस्कार मित्रांनो, मी गजानन इंगरे आपल्या सर्वांचं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी माझी लाडकी बहीण ही योजना कशी आहे, त्याची पात्रता कशी आहे, त्यामध्ये अपात्रता कशा पद्धतीने ठरवल्या जाणार आहे, 1500 रुपये कशी मिळणार आहे, कुठं कोणत्या ऑनलाईन सेंटरवर जायचं, ऑनलाईन सेंटरवर जर फॉर्म भरता नसेल येत तर ऑफलाईन कुठे जायचं, या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहेत. चला सुरू करूया हा व्हिडिओ. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकार राबवत आहे. हे आजचा जी-आर 28 जून 2024ला निघाला आहे. तर आपण पाहू शकता याचा उद्देश काय. तर शासन निर्णय जो आहे राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी व त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे व कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तर याचा उद्देश जो आहे तो आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिला मुलींना पुरेशी सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, त्यानंतर राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे, मुलींना त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे. तर याची जी आहे ते कालावधी काय, पात्रता काय, योजनेचे लाभार्थी कोण राहणार आहेत. योजनेचे लाभार्थी जे आहे ते महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 वर्षातील वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला ह्या याच्यात योजनेचे लाभार्थी राहणार आहे. योजनेचे लाभार्थ्याची पात्रता याच्यामध्ये आपण पाहतोय आणि महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. राज्यातील विधवा, परित्यक्त, निर्धार महिला असणं गरजेचं आहे. किमान वयाची 21 वर्ष पूर्ण किंवा कमाल वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत ही योजना तुम्हाला मिळणार आहे. सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. आता यामध्ये अपात्रता कोण होणार आहे. ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक आहे ते लोक यामध्ये चालणार नाही. ज्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न भरतो तो सुद्धा चालणार नाही. ज्या कुटुंबातील सदस्य कोणत्याही शासकीय नोकरीवर असल्यास तो सुद्धा आपल्या चालणार नाही. सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागाद्वारे राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1500पेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर ही सुद्धा यामध्ये अपात्र होईल. ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान माजी आमदार किंवा खासदार आहेत ते सुद्धा याच्यात चालणार नाही. ज्याच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही संचालक सदस्य आहेत त्यांना सुद्धा चालणार नाही. ज्याच्या कुटुंबातील सदस्याची संयुक्तपणे 5 एकरापेक्षा जास्त शेतजमीन आहे त्यांना सुद्धा ही योजना लागू नाही. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने ज्यांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर नोंदणीकृत आहे ते सुद्धा यामध्ये चालणार नाही. सदर योजनेच्या पात्रता अपात्रता निकष मी तुम्हाला सांगितले आहे. तर याच्यामध्ये आता कोणते कोणते कागदपत्र लागतील ते तुम्हाला मी सांगतो आहे, लक्षात घ्या. योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. जर आपल्याला ऑनलाईन अर्ज करता येत नसेल तर आपल्या गावातील ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक यांच्याकडे त्या अर्जाचा फॉर्मॅट आहे. त्यांच्याकडे हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही नेऊन दिले तरीही सुद्धा तुम्ही याच्यासाठी तुम्ही एलिजिबल राहाल. आधार कार्ड आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला हे आपल्याला आवश्यक आहे, जे सेतूमध्ये अवेलेबल होते. आपल्या गावातील सेतू किंवा मग आपल्या तालुका पॅलेसच्या सेतूमध्ये अवेलेबल होते. सक्षम अधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, म्हणजे उत्पन्नाचा दाखला जो आहे तो सेतूमध्येच मिळतो आणि 2.5 लाखाच्या वर उत्पन्न नसावे हे सुद्धा महत्त्वाची बाब आहे. बँक खाते पासबुकाच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, जेणेकरून ज्या अकाउंट पे बँकेत पाहिजे त्याच खात्याची छायांकित प्रत आपण देण्यात यावी. तेव्हा पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड, सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र. अर्ज करण्याची प्रक्रिया दिसत आहे पहा. योजनेचे अर्ज पोर्टल, मोबाईलद्वारे ॲप सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केली आहे. पात्र महिला योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल, पण अजूनपर्यंत कोणतीही वेबसाईट यामध्ये आली नाही. बहुतेक तर याच्यामध्ये PM किसान योजना ह्या अंतर्गतच येईल किंवा महाराष्ट्र सरकार त्याच्या पोर्टलची माहिती आपल्याला देईल. जेव्हा माहिती मला मिळाली त्या दिवशी मी दुसरा व्हिडिओ अपलोड करेल. यामध्ये प्रोसिजर अशी आहे की मित्रांनो, अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात झाली आहे. 1 जुलै 2024 पासून अर्ज करायचा आहे आपल्याला. अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक 15 जुलै 2024 आहे. त्यानंतर तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक 16 जुलै आहे. तात्पुरत्या यादीवरील तक्रार हरकती प्राप्त करण्याचा कालावधी जो आहे तो 16 जुलै ते 20 जुलै आहे. निराकरण करण्याची कालावधी 30 जुलैपर्यंत आहे. अंतिम यादी प्रकाशन दिनांक 1 ऑगस्ट आहे.
लाभार्थ्याच्या बँकेमध्ये ई-के-वाय-सी आपल्याला 10 ऑगस्टपर्यंत करायची आहे. लाभार्थ्याचे निधी हस्तांतरण 14 ऑगस्टपर्यंत होणार. त्यानंतर महिन्याचे देय दिनांक प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत आपल्या अकाउंटला पैसे जमा होतील. तर मित्रांनो, जास्तीत जास्त आपल्या आई भगिनींना, महिलांना 1500 रुपये मिळवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना 1500 रुपयाचा शासनाचा हा लाभ मिळेल. धन्यवाद.